बघा, हा जो आहे कंट्रोल वाल्व आहे, ही कुठली सिस्टीम आहे? पूर्ण तर प्रेशर कंट्रोल सिस्टीम. हा प्रेशर कशासाठी कंट्रोल करायचं? तर तुम्ही जर कुठे जर गेला पंक्चरच्या दुकानामध्ये एअर मोजता, ठीक आहे, मग त्याचे जे प्रेशर किती आहे ते आपल्याला कंट्रोल पाहिजे. जास्त प्रेशर पण उपयोगी नाही आणि कमी प्रेशर. जास्त प्रेशर झालं तर काय होतं? बॉयलर बस्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, ही जी आहे ती प्रोसेस लाईन आहे. प्रोसेस लाईनच्या वरती आहे तो काय? कंट्रोल एअर सप्लाय. एअर सप्लाय जो आहे, कशासाठी एअर सप्लाय कंट्रोल करायचा आहे? तर तुमचं जे कंबशन चेंबरला आपण एअर सप्लाय करणार आहे तो काय करणार आहे? आपण कंट्रोल करणार आहे. ठीक आहे, हा कंट्रोल वाल्व आहे. हा जो आहे हे सिम्बॉल आहे कशाचा? कंट्रोल वाल्वचा. अशा प्रकारचे तुम्ही घरामध्ये कुकरला जी शिट्टी असते अशा प्रकारचं स्ट्रक्चर असते किंवा डायग्राम असते. ठीक आहे, हे झालं तुमचं कंट्रोल वाल्व. ही प्रोसेस लाईन. प्रोसेस लाईनच्या खाली काय असणार आहे? तुमचं कंबशन चेंबर, बॉयलर सिस्टीम तयार होणार आहे. मग हिचे जे स्टीमचं जे कंट्रोल आहे ते कुठं होणार आहे? इथं. आता सेम तुमच्या घरामध्ये जे कुकर असतो, कुकरवर समजा राईस वगैरे घातला शिकायला तर त्याच्यामध्ये शिट्ट्या होतात बघा. सेम तशा पद्धतीचं इथं जे आहे ते इंडिकेशन दाखवत कुठं? प्रेशर कंट्रोलरला. ठीक आहे, त्यानुसार ते काय होतं? जास्त प्रेशर झालं की हा जो वाल्व आहे कंट्रोलर हा वरती उचलला जातो. ठीक आहे, सेम तुमचं जे प्रेशर कुकर आहे त्याच्यासारखं वरती उचललं की काय होतं? प्रेशर ज्यादा झालेलं रिलीज केलं जातंय आणि हे जे प्रेशर कंट्रोलर आहे तिथं आपल्याला त्याचं ऍक्च्युअल स्टीमचं प्रेशर दाखवलं जाते. ठीक आहे, आणि हा जो आहे तो तुमचा काय आहे? प्रेशर ट्रान्समीटर आहे. म्हणजे बार मध्ये पाहिजे असेल तर बार पण होते आणि केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर जर पाहिजे असेल किंवा आपल्याला पास्कल म्हणजे थोडक्यात त्याचं जर युनिट कन्व्हर्जन पाहिजे असेल तर आपल्याला कुठे मिळतं? तर प्रेशर ट्रान्समीटर मध्ये बघायला मिळते. ठीक आहे, हे झालं तुमचा प्रेशर कंट्रोल. सेम तुमचा जो प्रेशर कुकर आहे त्याचं फंक्शन आठवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम आहे. टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम लुक मे बी कंट्रोल ऑफ स्टीम टेम्परेचर फ्रॉम बॉयलर ऑफ फ्युएल ऑइल टेम्परेचर फ्रॉम फ्युएल ऑइल हीटर्स. ठीक आहे, आता टेम्परेचर कंट्रोल आहे ते कसं होतं? तुमच्या बॉयलर मधूनच टेम्परेचर कंट्रोल केलं जातंय. त्याची कुठलीही अशी स्पेसिफिक डायग्राम नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा लिक्विड लेवल कंट्रोलर आहे. मिस्टेक झाली तर म्हणजे लिहिलं नाही, लेवल कंट्रोल सिस्टीम लिहिले पण इथं काय आहे? लिक्विड लेवल कंट्रोल. ठीक आहे, बघा काय लिहिलंय? लिक्विड लेवल कंट्रोल लूप मे बी युज्ड फॉर द कंट्रोल ऑफ बॉयलर ड्रम वॉटर लेवल अ टिपिकल कंट्रोल सिस्टीम ऍज शोन इन फिगर. ठीक आहे, आता इथं कंट्रोल CONTROL कंट्रोल यस नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा कंट्रोल वाल्व सेम हा जो आहे तो युनिव्हर्सल कंट्रोल वाल्वचा सिम्बॉल आहे. येते का लक्षात? बघा, वॉटर लेवल असेल, फ्लो लेवल असेल, प्रेशर लेवल तो हा सिम्बॉल वापरला जातो. हा तुमची प्रोसेस लाईन आहे, त्याच्या खाली कंबशन चेंबर असणार आहे किंवा तुमचा ड्रम असणार आहे, त्यामध्ये स्टीम तयार होणार आहे. ती स्टीम इथं कंट्रोल वॉटर लेवल जे आहे लिक्विड लेवल ती काय केली जाते? तुमची कंट्रोल केली जाते. इथं लेवल कंट्रोल केलेलं दाखवतात आणि पुढे ते टँकला पाठवलं जाते. येतं का लक्षात? बघा, वॉटर लेवल समजा ओव्हरफ्लो झालं तर ओव्हरफ्लो झालेलं जे आहे ते कंट्रोल करायचं काम कोण करतं? तर कंट्रोल वाल्व. आता आपण घरावर जी टाकी असते ती कशी भरली ती कशी कळते? तर त्याच्या वरच्या साईडला आपण एक आउटलेट काढलेलं असते पाईप. ठीक आहे, ते भरून पाणी बाहेर पडायला लागलं आपल्याला काय कळतं? समजते की टाके भरलेले आहे. ठीक आहे, पण हे होम अप्लायन्स मध्ये झालं. इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे डेंजर आहे, म्हणजे गरम पाणी वगैरे असते, स्टीम जी असते ती गरम असते. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला ते ऑटोमॅटिक कंट्रोल करता आलं पाहिजे. मॅन्युअली करणं अवघड आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी हा कंट्रोल वाल्व तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे इथं आपण काय करतो? तर वॉटरची जी आहे बॉयलर मध्ये जाणार त्याची लेवल काय करतो? आपण कंट्रोल करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट फ्लो कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, आता फ्लो कंट्रोल सिस्टीम जे आहे फ्लो कंट्रोल सिस्टीम मध्ये काय म्हणले बघा? फ्लो कंट्रोल सिस्टीम मे बी यूज फॉर द कंट्रोल ऑफ एअर फ्लो इनटू द बॉयलर बर्नर ड्राफ्ट एअर फ्लो feed water into the boiler or steam flow out of the boiler.
म्हणजे थोडक्यात आपल्याला ऑक्सिजनचा सप्लाय करणाऱ्या कंबशनसाठी त्या एअरचा जो फ्लो आहे तो काय करायचा आहे, कंट्रोल करायचा आहे. सेम आहे कंट्रोल वाल्व आहे. कंट्रोल वाल्व मध्ये काय असते, थोडं वेट असते. इथं हे जे दिसतंय तुम्हाला सिलेंड्रिकल पार्ट हा जो आहे तो वेट असते तुम्हाला. ज्यावेळेस प्रेशर कंट्रोल करायचं असेल तर ते वेट काय करतं, इथं खाली काय करतं, ऑब्स्ट्रॅकल निर्माण करतं, म्हणजे अडथळा निर्माण करतं, जेणेकरून तो फ्लो आत जाऊ नये. जर आपल्याला फुल फ्लो पाहिजे असेल तर हा वरती घेतला जातं. ठीक आहे, हे जे आहे हे वरती घेतलं जाते आणि आपल्याला एअर पुढे सप्लाय केली जाते. जे कंट्रोल वाल्व आहेत लक्षात ठेवा इन जनरल, त्याच्यामध्ये वेट डेड वेटचे जास्त असतात. म्हणजे आता ती शिट्टी जी असते आपण म्हणतो ते वेटच असते, त्याला काय तर वेट असते. ठीक आहे, ज्यावेळेस प्रेशर वाढते त्यावेळेस ते प्रेशर शिट्टी वरती उचलली जाते. वरती उचलल्यामुळे काय होते, तो जो पॅसेज आहे हा पॅसेज हा काय होतो, मोकळा होतो. कशासाठी, फ्लो जाण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे हा वरती उचलला की हा फ्लो जाऊ शकतो. आणि समजा फ्लो कमी झाला की हे ऑटोमॅटिकली खाली येते. ठीक आहे, ऑटोमॅटिकली खाली आली की तुमचा फ्लो जो आहे तो कंट्रोल केला जातो. म्हणजे समजा आपलं स्टीम तयार झालेलं आहे आणि आपल्याला जो कंबशन आहे ते स्टॉप करायचं, आणि कंबशन जर स्टॉप करायचं तर हे जे आहे हे वेट हे खाली येणार. म्हणजे हा जो एअरचा जो फ्लो आहे तो काय होणार, कंट्रोल होणार. आणि फ्लो कंट्रोल झाला की कंबशन स्टॉप होणार. हे झाले तुमच्या बॉयलर मधले कंट्रोल सिस्टीम. पहिलं कुठलं आहे, प्रेशर कंट्रोल. सेकंड टेम्परेचर. थर्ड कुठला आहे तुमचं, फ्लो कंट्रोल सिस्टीम हा झाला फोर्थ. आणि थर्डला तुमचं कुठला आहे, लिक्विड लेवल कंट्रोल आहे. ठीक आहे, समजलं. प्रसाद जोशी समजलंय का? प्रसाद जोशी, येस और नो. कोळेकर समजलंय? हो सर. संकेत गाडगे, रिपीट करा सर, नाही समजले. हे करू का रिपीट? हा, ठीक फ्लो आहे. कंट्रोल. फ्लो कंट्रोलचं बघा, फ्लो कंट्रोल कशासाठी करायचं आहे सगळं लक्ष द्या परत एकदा, की जे कंबशन चेंबरला आपण एअर सप्लाय करतोय ती आपल्याला कंट्रोल करायची. ठीक आहे, जास्त सप्लाय करून पण उपयोग नाही आणि कमी सप्लाय करून पण उपयोग नाही, मॉडरेट आपल्याला सप्लाय करायचे. ठीक आहे, हे जे आहे हे हा फ्लो कंट्रोल आहे. येतं लक्षात. तुम्ही वॉटर कंट्रोल पाहिला असेल बघा, नदीवर पाईपलाईन आहे त्याला वाल्व टाकला म्हणतो आपण, नॉन रिटर्न वाल्व म्हणतो. त्याच्या पद्धतीचं स्ट्रक्चर असते. आता इथं जे आहे ते तुम्हाला घरामध्ये तुम्ही प्रेशर कुकरच्या वर शिट्टी पाहिली असेल, ते शिट्टीचं फंक्शन काय असतंय, त्या शिट्टीवरती थोडं वेट असते, काहीतरी वेट असते. ठीक आहे, ज्यावेळेस त्याचं प्रेशर, प्रेशर कुकरचं प्रेशर कमी असते त्यावेळेस ती खाली असते. ते त्या लक्षात बघा. नाही, इमॅजिन करा प्रेशर कुकरचं टोपर ते खाली असते. ज्यावेळेस प्रेशर वाढते आता हिटिंगमुळे तर काय होतं, हे वरती उचललं जाते. ठीक आहे, हे वरती उचलल्यामुळे हा जो फ्लो आहे हा पॅसेज आहे तो रिकाम होतो. कशासाठी, प्रेशर जाण्यासाठी. मग हे प्रेशर पुढं रिलीज केलं जातं, बाहेर आवाज येतो. ठीक आहे, ज्यावेळेस प्रेशर कमी होईल त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली खाली येतं. सेम त्या पद्धतीने हा जो फ्लो कंट्रोलर आहे आपल्याला कंट्रोल करायचा आहे. त्याच्यामध्ये काय होणार, इथं इथं काय होणार, हे ज्यावेळेस फ्लो कंट्रोल करायचा आहे प्रेशर जास्त वाढेल त्यावेळेस हे वरती उचललं जाईल आणि फ्लो पुढं पाठवलं जाईल. आपल्याला ज्यावेळेस कंबशन स्टॉप करायचा आहे त्यावेळेस हे जे वेट आहे हे आपण त्या फ्लोच्या मार्गात आणणार इथं, आणि हा फ्लो जो आहे तो काय करणार, कंट्रोल करणार. हे कशासाठी करायचं आहे तर तुमचं जो कंबशन आहे ते कंबशन कमी करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी. का स्टॉप करायचं, ज्यावेळेस स्टीम ऑपरेशन आपलं कम्प्लीट होईल त्यावेळेस आपण ते करू शकतो. हे झालं तुमचं फ्लो कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, समजलं. संकेत गाडगे समजलं सर. कोणाला समजलं नाही, इकडे ऋतुजा पवार समजलंय, हा समजलं सर. कमल पाटील समजलंय, येस सर. अथर्व दोषी समजलंय, येस सर. परांडकर आहेत का, परांडकर, उदय चव्हाण. ठीक आहे, बघा हा झालं तुमचं कंट्रोल सिस्टीम. त्याच्यानंतर बघा ऍडव्हान्टेजेस आपण त्यावेळेस घेतलेले आहेत. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस झालेले आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ एबीसी ऑफ बॉयलर त्यावेळेस घेतलेला आहे, बोर्डची RMN नव्हती त्यावेळेस घेतलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कंपॅरिझन सिंपल. ठीक आहे, कंपॅरिझन आहे, कंपॅरिझन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ बॉयलर. आता याच्यामध्ये बघा पहिला आहे लॅमंड बॉयलर आहे, बेन्सन बॉयलर आहे, लोकलर बॉयलर आहे, स्किडमिट हार्टमन बॉयलर आहे आणि वेलॉक्स बॉयलर. हे कॉमन 5 बॉयलर आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय बघा, स्टार्टिंग ऑफ बॉयलर इज क्विक. लॅमंड बॉयलर मध्ये स्टार्टिंग कसं आहे, क्विक आहे. बेन्सन बॉयलरला कसं आहे ते स्लो आहे.
लो फ्लेअर बॉयलरला कसं आहे ते क्विक आहे. स्किडमेट हार्टमन बॉयलरला कसं आहे स्लो दॅन लॅमंड बॉयलर आहे. त्याच्यामध्ये वेलॅक्स बॉयलरला लेस क्विक दॅन अदर बॉयलर. ठीक आहे, म्हणजे ह्या 4 बॉयलर पेक्षा वेलॅक्स बॉयलरला कसं आहे लेस क्विक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा स्पेस रिक्वायर्ड लेस. लॅमंड बॉयलरला कमी लागते, बेन्सन बॉयलरला पण कमी लागते, लो फ्लेअर बॉयलरला जास्त लागते, स्किडमेट हार्टमन बॉयलरला पण जास्त लागते आणि वेलॅक्स बॉयलरला पण मोर लागते. ठीक आहे, सॉरी स्पेस रिक्वायर्ड मोर. लो फ्लेअर बॉयलरला जास्त लागते, स्किडमेट हार्टमन बॉयलरला जास्त लागते आणि वेलॅक्स बॉयलरला पण जास्त लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा लॅमंड बॉयलर इंटरनली फायर्ड आहे, म्हणजे त्याची जी फर्नेस आहे ती बॉयलरच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, बेन्सन बॉयलर is also internally fired, low flare boiler is also internally fired, skidmate Hartmann boiler is externally fired, means the furnace is located outside the body of boiler in skidmate Hartmann boiler. Next Velux boiler, they internally fired boiler आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ऍक्सिस, म्हणजे जो बॉयलर आहे तो उभा आहे की आडवा आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला जो बॉयलर आहे तो व्हर्टिकल ऍक्सिस आहे, म्हणजे कुठला बॉयलर आहे तो लॅमंड बॉयलर आहे, तो व्हर्टिकल ऍक्सिस आहे. बेन्सन आहे तो व्हर्टिकली ऍक्सिस आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल ऍक्सिस कुठला बॉयलर आहे हा लो फ्लेअर बॉयलर आहे, तो कुठला आहे हॉरिझॉन्टल बॉयलर आहे. त्याच्यानंतर स्किडमेट हार्टमन बॉयलर जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे आडवा आहे. हे दोन जे आहेत स्किडमेट हार्टमन बॉयलर अँड लो फ्लेअर बॉयलर हे आडवे आहेत. ठीक आहे, हॉरिझॉन्टली प्लेस्ड आहे आणि वेलॉक्स बॉयलर जो आहे तो कसा आहे व्हर्टिकली स्पेस्ड आहे. ठीक आहे, हे झाल्याचं कंपॅरिझन सिंपल आहे, एकदा तुम्ही रेड करा लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा इंडियन बॉयलर रेग्युलेशन IBR शॉर्ट मध्ये. ठीक आहे, आता हा क्वेश्चन होता मी इथपर्यंत लिहिलंय बा पोरांनी, एवढंच लिहिलं. ह्याचं काय हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ह्याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट काय आहे हा बॉयलर कधी आला 15 सप्टेंबर 1950. इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट वॉज इन्व्हेंटेड इन 15 सप्टेंबर 1950. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचे परत जे काय असतील मॉडिफिकेशन वगैरे ते नंतरचे आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही लिहिले, त्याच्या खालचं लिहिला पाहिजे होतं स्टीम बॉयलर स्टीम पाईप. ठीक आहे, लक्षात ठेवा इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट क्रिएटेड इन 15 सप्टेंबर 1950. 1950 मध्ये 15 सप्टेंबर 1950 रोजी इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट हा डेव्हलप केलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय काय आहे. ठीक आहे, आता इथं बघा स्टीम बॉयलर. आता IBR नुसार इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट नुसार स्टीम बॉयलर कोणाला म्हणायचं. आता घरामध्ये असतं आपले गिझर वगैरे, त्याला म्हणायचं का स्टीम बॉयलर नाही. त्यांनी स्पेसिफिक काहीतरी त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे, त्या व्हॅल्यू नुसार आपण ठरवणार की तो जो बॉयलर आहे का नाही. ठीक आहे, आता इथं काय म्हणतंय जर क्लोज्ड वेसल असेल त्याची कपॅसिटी 22.75 लिटर पेक्षा जास्त असेल आणि तो जो आहे तो स्टीम जनरेशन साठी जर यूज करत असेल तर त्याला काय म्हणायचं स्टीम बॉयलर. येते लक्षात बघा. तर काय म्हणलंय स्टीम बॉयलर अंडर IBR मीन्स एनी क्लोज्ड वेसल एक्सिडिंग 22.75 लिटर इन कॅपॅसिटी. म्हणजे जर एखादा क्लोज्ड वेसल असेल, ठीक आहे, त्याची कॅपॅसिटी 22.75 लिटर पेक्षा जास्त असेल आणि विच इज एक्सपेन्सिव्हली फॉर जनरेटिंग स्टीम माउंटिंग. ठीक आहे, म्हणजे स्टीम तयार करण्यासाठी जर यूज करत असेल तर त्याला काय म्हणायचं स्टीम बॉयलर. ठीक आहे, आता कोणी जर विचारलं तुम्हाला की बाबा IBR म्हणजे काय आहे, तर IBR म्हणजे काय सांगायचं तर हा एक ऍक्ट आहे, तो ऍक्ट 15 सप्टेंबर 1950 रोजी अस्तित्वात आला. ठीक आहे, डेव्हलप केलेला आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवून दिलेलं आहे की स्टीम बॉयलर कुणाला म्हणायचं आणि स्टीम पाईप कुणाला म्हणायचं. स्टीम बॉयलर कुणाला म्हणायचं ज्याची कॅपॅसिटी 22.75 लिटर पेक्षा जास्त आहे आणि तो फक्त स्टीम तयार करण्यासाठी यूज केला जातो क्लोज्ड वेसल, त्याला काय म्हणायचं स्टीम बॉयलर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा स्टीम पाईप आहे. स्टीम पाईप मध्ये काय सांगितलंय ज्या पाईपचा इंटरनल डायमीटर हा 254 mm पेक्षा जास्त असतो. ठीक आहे, ज्या पाईपचा डायमीटर इंटरनल डायमीटर 254 mm पेक्षा जास्त असतंय आणि त्याच्यामधलं जे प्रेशर आहे ते 3.5 kg/cm² पेक्षा जास्त असते, त्याला काय म्हणायचं स्टीम पाईप म्हणायचं. ठीक आहे, आता समजा घरातले जे आपण हे करतो घरामध्ये जे टोटी वगैरे असते किंवा त्याची पाईप असते, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तर ती स्टीम पाईप आहे का, तर तुम्ही काय सांगू शकताय
तर ज्याच्यामध्ये प्रेशर हा 3.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त आहे ज्या पाईप मधून, आणि त्याचा इंटरनल डायमीटर हा 254 mm पेक्षा जास्त आहे, त्याच पाईपला आपण काय म्हणणार आहे, स्टीम पाईप म्हणणार. ठीक आहे. काय म्हणले बघा, आयडियल स्टीम पाईप मीन्स एनी पाईप थ्रू विच steam passes from a boiler to a prime mover or other user or both if pressure at which steam passes through such pipe exceed म्हणजे जास्त 3.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे अशा पाईप मधून की ज्याच्यामधलं प्रेशर हे 3.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त आहे आणि त्याचा जो इंटरनल डायमीटर आहे तो 254 mm आहे, त्याला काय म्हणायचं, स्टीम पाईप म्हणायचं. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी कुठे डिफाईन केलेल्या आहेत, तर इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट मध्ये डिफाईन केलेल्या आहेत. समजलं? त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हा जो ऍक्ट आहे इट इज इन्व्हेंटेड इन 15 सप्टेंबर 1950 अँड त्याच्यामध्ये परत काय आहे, स्टीम बॉयलर आणि स्टीम पाईप, म्हणजे स्टीम बॉयलर कोणाला म्हणायचं आणि स्टीम पाईप कोणाला म्हणायचं. स्टीम बॉयलर कोणाला म्हणायचं तर असं क्लोज असेल की ज्याची कॅपॅसिटी 22.75 लिटर पेक्षा जास्त आहे आणि ते फक्त स्टीम जनरेशन साठी यूज केला जात आहे, त्याला काय म्हणायचं, स्टीम बॉयलर. आणि स्टीम पाईप कशाला म्हणायचं, तर अशी पाईप ज्याच्यातून फ्लो पास होतोय आणि त्याचं प्रेशर हे 3.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त आणि 200 त्याचा इंटरनल डायमीटर 250 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं, स्टीम पाईप म्हणायचं. ठीक आहे, समजलं? समजलं का? विश्वजित आसबे समजलं? अभिषेक वायकुळे समजलं सर. हा ठीक आहे. कोण आहे का असं समजलं नाही? सिंपल आहे. ठीक आहे. हे सगळं लिहायला अपेक्षित होतं कशामध्ये, असाइनमेंट मध्ये. तुम्ही फक्त हे लिहिलंय, इथून पण लक्षात ठेवा, क्वेश्चनचा आन्सर फुल लिहत चला. इथपर्यंत लिहिलंय 2-4 लाईन. ठीक आहे. हे स्टीम बॉयलर आणि स्टीम पाईप एवढंच लिहायचं तुम्हाला अपेक्षित होतं. इथून पुढे लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहिताना व्यवस्थित लिहित चला. त्याच्यानंतर बघा मेंटेनन्स प्रोसिजर, शेवटचा पॉइंट आहे मेंटेनन्स प्रोसिजर. बघा पहिला आहे चेक वॉटर लेवल गेज. आता वॉटर लेवल गेज असते म्हणजे आता तुम्ही हवा भरायला गेला टायर मध्ये तर ते चेक करतो बघा, पाठीमाग 25 पुढं 35. ठीक आहे, सॉरी उलट झालं, पाठीमाग 35 पुढं 25. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये गेज असते. गेजला जर गेजमध्ये आता दिसायला आकडे जे आहेत व्यवस्थित दिसले तर ठीक आहे, म्हणजे नाहीतर त्याचं जर मेंटेनन्स नाही केला तर ते व्यवस्थित दिसत नाही. वन ऑफ द मोस्ट फंडामेंटल ऍस्पेक्ट ऑफ गुड बॉयलर मेंटेन दॅट इन्शुअर द बॉयलर हॅज करेक्ट वॉटर लेवल. आता ते जर आहे वॉटर लेवल गेज, ती जर करेक्ट रिडिंग दाखवत असेल तर ते योग्य आहे. ठीक आहे, मग त्याचा जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स आपण म्हणजे मेंटेनन्स म्हणजे काय असते तर त्याची जी वरची काच आहे ती व्यवस्थित दिसलं पाहिजे आपल्याला त्याची रिडिंग आणि कॅलिब्रेट केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही वजन काटे वगैरे बघता, गेज बघता, ते कॅलिब्रेट केलेले असतात. ISO इंडियन स्टँडर्ड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे गव्हर्नमेंटचं एक हे असते, काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं असते, त्याच्यानुसार ते काय केलेलं असते त्यांनी कॅलिब्रेट केलेले असते. ठीक आहे, म्हणजे भारतात जे मोजतोय तेच बाहेर, भारतात जेवढं वजन भरतं समजा 1 किलो किंवा महाराष्ट्रात 1 किलो भरले तर बिहारमध्ये पण 1 किलोच भरलं पाहिजे. ठीक आहे, मग असं जे असतं त्याचं कॅलिब्रेशन केलेलं असतंय. जे चेक वॉटर लेवल गेज, वॉटर लेवलची जी गेज आहे ते चेक करायचं, त्याच्यामध्ये कचरा वगैरे जर असेल तर तो रिमूव्ह करा. ठीक आहे, क्लीन द वॉटर गेज. ठीक आहे, ही चेक वॉटर लेवल गेज आहे आणि ही काय आहे तर क्लीन द वॉटर गेज. ओव्हर टाइम वॉटर गेज ग्लास मे बिकम क्लाउडी. आता ग्लास तुम्ही हे पहिला स्पीड मीटर गाडीचा पाहिला असतं, पावसाळ्यात वगैरे भिजला तर तो अंधुक दिसतो बघा. ठीक आहे, तसं जर असेल तर ते रिडिंग व्यवस्थित दाखवत नाही. ते जे आहे अँड स्ट्रेनड विच कुड रिझॉर्ट रिडिंग थ्रू क्लिनिंग और इव्हन फुल रिप्लेसमेंट ऑफ गेज. ठीक आहे, म्हणजे जसं जर क्लाउडी झालं असेल तर गेज काय करायची, रिप्लेस करायची. याचं एक्झाम्पल तुमचा स्पीड मीटर. ठीक आहे, पावसात जर गाडी भिजली तर काय वेळेस काय होतं, पाणी साचलेलं असतं त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, मग ते काय करायचं, आपण थोड्या वेळ उन्हात जर ठेवलं तर ते क्लीन होते, पण इकडे बॉयलरच्या वेळेस काय करतो आपण ते रिप्लेस करू शकतोय. त्याच्यानंतर क्लीन पाइपिंग अँड फ्लोट चेंबर. आता ज्याच्यामधून पाणी पास होते किंवा स्टीम पास होते ते काय करायचे, क्लीन करायचे. ठीक आहे, प्रॉपर वॉटर लेवल कंट्रोल इज की अँड इट फ्लोट
चेंबर अँड सराउंडिंग पाइपिंग दॅट इन्शुअर वॉटर लेवल आर करेक्टली मेंटेन्ड. म्हणजे पाईप मध्ये जर ब्लॉकेज असेल तर वॉटर लेवलचं प्रेशर कमी जास्त होते. मग ते कसं करायचं, तर त्याच्यातून जे ब्लॉकेज वगैरे आहे ते काय करायचं, आपण रिमूव्ह करायचं. रिमूव्ह द स्लज ऑर सेडमेंट फ्रॉम द पाईप अँड फ्लश चेंबर. ठीक आहे, फ्लश चेंबर मधून आणि पाईप मधून स्लज जे असतात, ठीक आहे, म्हणजे पाणी जाऊन जाऊन त्याच्यामध्ये घाण वगैरे अडकलेले असेल, सेडिमेंट वगैरे असतील, पार्टिकल छोटे छोटे, तर ते काय करायचे, रिमूव्ह करायचे. त्याच्यानंतर बघा, टेस्ट द फ्युएल कट ऑफ फीचर. म्हणजे फ्युएल जे दाखवतंय बॉयलर ह्याच्यामध्ये कंबशन चेंबर मध्ये किती आहे त्याचं काय करायचं आहे, टेस्ट करायचं. ठीक आहे, द फ्युएल कट ऑफ फीचर ऑटोमॅटिकली स्टॉप्स फ्युएल फ्रॉम एंटरिंग द बॉयलर इफ द वॉटर लेवल ड्रॉप टू लो. आता वॉटर लेवल जर बॉयलर मध्ये कमी झाली आणि फ्युएल इकडे चालू झालं तर काय होणार आहे, फुकट फ्युएल वेस्टेज जाणार. ठीक आहे, हे जे आहे ते कंट्रोल कोण करते, तर फ्युएल कट ऑफ फ्युचर हा जो वाल्व आहे तो कंट्रोल करतो. तो जर व्यवस्थित वर्किंग करत असेल तर तो ठीक आहे, जर व्यवस्थित वर्किंग करत असेल तर तो काय करायचा, आपण रिप्लेस करायचा आहे. ठीक आहे, हे 4 पॉइंट आहेत कशातले, तर मेंटेनन्स प्रोसिजर मध्ये. पहिला आहे चेक वॉटर लेवल गेज, सेकंड आहे क्लीन द वॉटर गेज, थर्ड आहे क्लीन पाइपिंग अँड फ्लोट चेंबर, आणि फोर्थ आहे टेस्ट द फ्युएल कट ऑफ फ्युचर. हे जे मेन आहेत, हे मेन 4 तुमचे मेंटेनन्स प्रोसिजर आहे. इथं चॅप्टर संपतोय आपला, सेकंड चॅप्टर. ठीक आहे, समजलंय गणेश सुरवशे, समजलंय?